अकथकथा. लेखिका ॲडव्होकेट सीमंतिनी नूलकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 27. मानसी. कोणत्याही वयाच्या पर्यटकाला पर्यटनाचा, प्रवासाचा छंद, आवड जोपासण्याच्या अनेक संधी प्रवासी कंपन्यांमुळे उपलब्ध झालेल्या आहेत. एकदा पैसे भरून टाकले की डोक्याला ताप नाही. रिझर्वेशन, हॉटेल बुकिंग, स्थळदर्शन कशाची चिंता राहत नाही. सुरक्षितता वाटते ती वेगळीच. पण मध्यम वर्गाच्या भिडस्त वृत्तीचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवासी कंपन्या काही कमी नसतात. प्रवाशांची वयं, त्यांची गैरसोय, त्यांचे आजार कशाशीही त्यांचं देणं-घेणं नसतं. कसंही करून प्रवाशांना अडचणीत टाकून पैसे उकळणं हाही प्रकार पाहायला मिळतो. म्हणून नेहमी चांगलं नाव, प्रतिष्ठा असलेली प्रवासी कंपनी निवडावी. 4 जणांचे अनुभव ऐकत राहून डोळसपणाने निवड करावी. त्यातूनही पर्यटकांनी प्रवाशाने प्रवासापोटी भरलेल्या पैशाचे वाजवी मोल सेवेच्या स्वरूपात देण्यात एखाद्या कंपनीने कसूर केली तर ग्राहक म्हणून असलेले हक्क वाजवून घ्यावे लागतील. मधुकर पहिल्यापासूनच जरा शामळू स्वभावाचा. मानसीचं नेमकं उलट. तडक-भडक स्वभाव. लग्नानंतर दोघांनाही एकमेकांशी जुळवून घेताना थोडा वेळच गेला. पण मानसीने केव्हा तरी मनोमन स्वीकारून टाकलं की मधुकरच्या स्वभावात बदल होणार नाही. त्याला वाद, भांडणं, मोठ्या आवाजात बोलणं, आपलं म्हणणं ठासून मांडणं कधीही जमायचं नाही. इतकंच नाही तर तो अन्यायही निमूटपणे सोसायचा. मानसीने मधुकरचा स्वभाव होता तसा स्वीकारला, तसंच मधुकरलाही हळूहळू कळून चुकलं होतं की मानसी वाऱ्याशी भांडणारी नाही, पण अन्याय मात्र ती खपवून घेत नव्हती. जे बरोबर असेल ते ती ठामपणे मांडते आणि ती तशी आहे म्हणूनच व्यावहारिक पातळीवर आपला संसार सुरळीत चालला आहे. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत दोघेही जमेल तितका आनंद आयुष्य उपभोगून मिळवत होते. दिवाळीच्या वेळी यावेळी प्रथमच त्यांनी मुलांना घेऊन राजस्थान टूरला जायचं ठरवलं. इकडे तिकडे चौकशी करून जाहिराती पाहून त्यांनी एका टूर कंपनीकडे पैसे भरून बुकिंग केलं. चांगली 12-15 दिवसांची टूर होती. मुलंही खुश झाली होती. जोरात तयारी चालली होती. जायच्या दिवशी सगळं कुटुंब अगदी वेळेत रेल्वे स्टेशनवर पोहोचलं. पण तिथं टूर ऑपरेटरचाच पत्ता नव्हता. रेल्वेची वेळ होत आली तसा तो उगवला. धावाधाव गोंधळामध्ये त्याने या चौघांना एका बोगीत चढवून दिलं आणि तो गायबच झाला. शेवटी मानसीनेच हातपाय हलवायचं ठरवलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं होतं की चौघात मिळून एकच बर्थ होता. जयपूरला पोहोचेपर्यंत चौघांचेही अतोनात हाल झाले. धडझोप नाही, खाणं नाही, पिणं नाही आणि टूर ऑपरेटर तर फिरकलाच नाही. टूरमध्ये सामील झालेल्या इतरांचा परिचय अद्याप झालेला नव्हता. त्यामुळे मानसीला असुरक्षितच वाटत होतं. पुढे ओळखी झाल्या तसं मानसीच्या लक्षात आलं की सगळ्यांचीच कथा तीच होती. पुढे ही संपूर्ण टूरभर हालच हाल झाले. हॉटेल घाणेरडं, जेवण घाणेरडं, बसची अवस्थाही वाईटच. बुकिंग करताना कंपनीने जी आश्वासने दिली त्यापैकी काहीही सुविधा दिली नाही. टूर ऑपरेटर ही इतका बनचुका होता की दूरच्या मुलखातही मध्यमवर्गीय माणसं करून करून काय करणार हे तो पुरं ओळखून होता. टूर कधी संपते असं होऊन गेलं होतं. शेवटची कडी म्हणून टूर संपण्याआधी 3-4 दिवस टूर ऑपरेटरने अधिक पैशांची मागणी केली. अन्यथा परतीची व्यवस्था ज्याची त्याने करावी असं सांगून तो हात झाडून मोकळा झाला. मानसी संतापाने नुसती पेटून उठली होती. पण मधुकर त्याच्या नेहमीच्या पद्धतीने गप्पच होता. इतर लोक सुद्धा कुरकुर करत होते, पण पुढे येऊन तक्रार करायची कोणाचीही तयारी नव्हती. हात बांधलेले होते, बरोबर लहान मुलंही होती, म्हणून केवळ मानसी गप्प राहिली, पण या कंपनीला तसं सोडायचं नाही हे तिनं मनोमन ठरवून टाकलं होतं. परत आल्यावर जरा स्थिर स्थावर झाल्यावर ती माझ्याकडे आली. टूर कंपनीने पुन्हा कोणाचे असे हाल करू नयेत अशी तिची भूमिका होती.
त्यामुळे तिला कोणीही साथ देवो न देवो ती एकटी कोर्टातही जायला तयार होती. तिची ठाम भूमिका पाहून तिला मदत करायची असं ठरवलं. त्याप्रमाणे तिला कंपनीचं ब्रोशर, बुकिंगच्या वेळी पैसे भरल्याच्या पावत्या वगैरे कागदपत्र गोळा करायला सांगितली. तिनं ही सर्व माहिती कागदपत्र तत्परतेनं आणून दिली. टूरच्या वेळी काढलेले फोटो, रेल्वेची तिकीटं हे सुद्धा आणून दिलं. तिनं धडपड करून, मिन्नतवाऱ्या करून टूरमध्ये सामील झालेल्या 2-3 जणांची ॲफिडेव्हिट्स मिळवली. केस ग्राहक न्यायालयात दाखल झाली. ग्राहक न्यायालयात ग्राहकाला स्वतःचं म्हणणं मांडता येतं. तांत्रिक भानगडी नसतात. कायद्याचं जुजबी ज्ञान असलं तरी पुरतं आणि मुख्य म्हणजे खर्च मर्यादित असतो. ग्राहक न्यायालयात दाद मागण्यासाठी कोणाही व्यक्तीला तो ग्राहक या व्याख्येत बसतो आणि त्याला मिळालेल्या सेवेत न्यूनता किंवा त्रुटी होती हेच फक्त सिद्ध करावं लागतं. मानसीला समजावून सांगितल्याप्रमाणे तिने स्वतःच ग्राहक न्यायालयापुढे केस मांडली. कागदपत्र, फोटो दाखवले, जबाब दिला, साक्षीदारांची प्रतिज्ञापत्र सादर केली आणि टूरचे पैसे आणि मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. टूर कंपनीची केस दरम्यान ही वागणूक उद्दामपणाचीच होती. ही एकटी बाई करून करून काय करेल हीच गुर्मी होती. पण जेव्हा कोर्टाचा निकाल आला आणि मानसीला घसघशीत नुकसान भरपाई मिळाली, तेव्हा टूर कंपनीचे डोळे उघडले. या संपूर्ण काळात मधुकरने स्वतः कशातही भाग घेतला नाही. तो दडपलेलाच होता. पण मानसीची मूकपणाने साथ द्यायचे, तिच्याबरोबर यायचे मात्र त्याने कधीही सोडलं नाही. निकालाच्या दिवशी मानसीबद्दलचा अभिमान, कौतुक, प्रेम सारं काही त्याच्या डोळ्यातून व्यक्त होत होतं. द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986, 1991 टू CPJ 308, अनिल गुप्ता ऑपोजिट GM नॉर्दर्न रेल्वे, 1991 1 CPR 134, आराधना ट्रॅव्हल सर्व्हिसेस ऑपोजिट आर काळे. धन्यवाद.